नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. पहिलं गणित आहे. एका कोनाचे माप 65 अंश आहे, तर त्या कोनाच्या विरुद्ध कोनाचे माप किती असेल? तर विरुद्ध कोन हे एकरूप असल्यामुळे विरुद्ध कोन हे एकरूप असतात, त्यामुळे या विरुद्ध कोनाचे माप सुद्धा 65 अंश असेल. जर या ठिकाणी 70 असते तर इथे पण 70 आले असते. इथे म्हणजे x अंश असेल तर या ठिकाणी सुद्धा x अंशच येईल. बघूया पुढील गणित. 12चा 25वा गुणक व 25चा 12वा गुणक यांची बेरीज किती? आता 12चा 25वा चा म्हणजे गुणाकार, 12चा 25वा गुणक म्हणजे यांचा गुणाकार आणि 25चा 12वा म्हणजे 25 गुणिला 12. ठीक आहे. तर 25 गुणिला 2 50 म्हणजे 0 अधिक 5 आणि 25 मध्ये 5 मिळवले तर 30. 25 एक 25 आणि 5 30. तर यांचा गुणाकार सुद्धा 300. यांची काय करायची आपल्याला बेरीज? 300 अधिक 300 बरोबर 600. एक आगगाडी 2 मिनिटात 3 किलोमीटर अंतर कापते, तर 6 तासात ती किती किलोमीटर अंतर कापेल? आता 2 मिनिटामध्ये 3 किलोमीटर, तर आपण सुरुवातीला एका मिनिटामध्ये किती हे काढूया. मग एका मिनिटामध्ये म्हणजे 3 किलोमीटरला 2 वेळ, तर एका किलोमीटरला किंवा एका मिनिटामध्ये किती अंतर? तर 3/2 म्हणजेच 1.5 किंवा 1.5 किलोमीटर. ठीक आहे. मग आपल्याला आता काय करणार? हे आपण काढलं एका मिनिटासाठी. मग आपल्याला जर एका तासाचं काढायचं असेल तर एका तासामध्ये 60 मिनिट म्हणजे 60 गुणिला 15. 15 म्हणजे दशांश, हा दशांश काढायचा आणि गुणाकार करायचा. तर 15 शून्य शून्य आणि 15 सक 90. आता आलेल्या उत्तरामध्ये एक घर डावीकडे सरका, म्हणजे आपल्याला एका तासामध्ये किती किलोमीटर? 90 किलोमीटर हे मिळेल. तर आपल्याला एकूण किती तास काढायचे? 6 तास. मग या 90ला 6 ने गुणा. 90 गुणिला 6 9 सक 54 म्हणजेच 540 किलोमीटर. किंवा याला असं पण करता येईल की आपल्याला आता हे किती काढायचंय? 6 तास, म्हणजे याला एका तासाचे मिनिट 60 गुणिला 3/2 म्हणजे 2 मिनिटामध्ये 3 किलोमीटर. 180 पेक्षा मोठा व 360 पेक्षा लहान मापाच्या कोनाचे नाव काय? तर यापूर्वी आपण असा एक कोन पाहिलेला आहे, ज्याचं नाव होतं प्रविशाल कोन. प्रविशाल किंवा प्रतिवर्ती कोन. प्रविशाल किंवा प्रतिवर्ती कोन हा किती अंशाचा असतो? तर हा 180 पेक्षा मोठा व 360 पेक्षा लहान. मग इथे प्रविशाल किंवा प्रतिवर्ती हे नाव आपल्याला दिसत नाही, तर मग यालाच आणखी एक नाव आहे बृहत कोन. बृहत कोन हा 180 पेक्षा मोठा व 360 पेक्षा लहान असतो.